ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या कथा. प्रभूंचं चरित्र अनेक चमत्कारांनी भरलेलं आहे. सामान्य जनांना ते चमत्कार वाटले तरी ते चमत्कारांचं प्रदर्शन नसून प्रभूंसारख्या थोर विभूतींच्या हातून योगसामर्थ्याने अशा अनेक अद्भुत गोष्टी घडत असतात. ते त्यांचे सामर्थ्य म्हणजे त्यांच्या सहज लीला असतात. तेही एक शास्त्र आहे. फक्त विज्ञान अजून तिथपर्यंत पोहोचू शकलं नाही एवढंच. अशाच काही प्रभूंच्या अद्भुत लीला यापुढे काही भागात आपण ऐकणार आहोत. जहाज तारलं. एकदा प्रभू दरबारात बसले होते. अचानक त्यांनी आपले दोन्ही हात काही वेळ वर केले. कोणत्या तरी अज्ञात वस्तूला आधार दिल्यासारखा त्यांचा आविर्भाव होता. त्यांनी तसे का केले, नेमके काय घडले हे कोणी त्यांना विचारू शकत नव्हते. पण त्यांच्या अंगावर जो कपडा होता तो ओलाचिंब झाला होता आणि ते स्वतःही खूप घामाघूम झाले होते. एका शिष्याने तो कपडा पिळला. एका मुसलमान सत्पुरुषाने ते पाणी चाखूनही पाहिले तर ते समुद्राचे खारे पाणी असावे असे जाणवले. पुढे 5-6 महिन्यानंतर मुंबईचा एक मोठा व्यापारी प्रभूंच्या दर्शनाला आला. त्याने आपण केलेल्या नवसाची भली मोठी रक्कम प्रभूंपुढे ठेवली. तेव्हा प्रभू त्याला म्हणाले, तुम्ही आपल्या नवसात बोलल्याप्रमाणे सर्व रक्कम आहे ना? त्या प्रश्नाने तो एकदम गोंधळला आणि रक्कम मोजून पाहिली तर काही रुपये कमी असल्याचे आढळले. त्याने मोठ्या प्रेमाने तो भरणा करून अत्यंत संतुष्ट मनाने प्रभूंची पूजा अर्चा केली. त्या व्यापाऱ्याने घडलेली जी हकीकत सांगितली ती अशी. तो लाखो रुपयांचा माल जहाजात भरून मुंबईकडे निघाला तर अकस्मात समुद्रामध्ये खूप मोठे वादळ आले. जहाज हेलकावे खाऊ लागले. वादळ वाढले. आता जहाज नक्की बुडणार याची सर्वांना खात्री झाली. तसा तो मालक देवाचा धावा करू लागला. त्याने अनेक देवांची नावे घेतली पण परिस्थितीत फरक पडेना. तेव्हा त्याच्या जहाजावरच्या एका मुस्लिम गृहस्थाने त्याला सांगितले की तुम्ही ओमनाबादच्या माणिक प्रभूंना नवस बोला. भक्त कार्य कल्पद्रुम असे ब्रीद धारण केलेला तो हल्लीच्या काळातला चालता बोलता देव आहे. तो तुमच्या या संकटसमयी धावून येईल आणि त्यातून तुमची सुटका करेल. संकटसमयी माणूस कोण जे काही सांगेल ते करायला तयार असतो. त्यामुळे त्या मालकाने विश्वास ठेवून प्रभूंना हाक मारली आणि प्रभूंना नवस बोलला. लगेच तशी भागवानी केली. इकडे त्याच्या त्या अर्थस्वराने प्रभूंना हलवले. भक्ताची हाक ऐकून प्रभू तात्काळ धावले आणि बसल्या जागीच हात वर करून त्यांनी त्या बुडणाऱ्या जहाजाला आधार दिला आणि जहाज वाचवले. दुसरी कथा आहे टेहळदासाच्या आईची. मारुतीच्या देवळाजवळ टेहळदास नावाचा एक साधू आपल्या आईबरोबर झोपडी बांधून राहत होता. त्याची आई एक सिद्ध होती. तिचे वय 125 वर्षाच्या आसपास होते. प्रभू दिवसातून केव्हा तरी घटका अर्धा घटका त्या आजीजवळ येऊन बसत. त्यांचे बोलणे चालू असताना इतर कोणालाही आत प्रवेश नसायचा. टेहळदासाने ती जागा बागबगीचा लावून छान सजवली होती. टेहळदासाचे बघून आणखी काही साधू वैरागी आसपास झोपड्या बांधून राहिले होते. त्या आजीला भंडारखान्यातून रोज 3 भाकरी येत असत. एकदा प्रभू आजीबरोबर बोलत बसले असताना अचानक ती झोपडी पेटून आग लागली. आजूबाजूच्याही सगळ्या झोपड्या त्या आगीत सापडल्या. प्रभू त्या आजीसह आगीत सापडले आहेत असे समजून सगळीकडे हलकल्लोळ झाला. सर्व लोकांची धांदल उडाली. प्रत्येकजण त्या आगीवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करीत होता. तर काही जण छाती पिटून प्रभूंसाठी रडत होते. हजारो लोकांनी आगीभोवती गराडा घातला. सर्वत्र दुःख, हळहळ, रडण्याचा आवाज असा उदास देखावा दिसत होता. तात्यासाहेबही सेवेकऱ्यांसहित त्या आगीत शिरून प्रभूंना शोधू लागले. पण प्रभू आणि ती म्हातारी कुठे दिसेना. सर्वांना वाटले म्हातारीसह प्रभू आगीत जळून गेले. त्यामुळे तर आणखीनच शोक वाढला.
व्यंकम्मा मात्र गादीजवळ बसून होती. तिच्या वृत्ती शांत होत्या. इतक्यात प्रभू महाराज त्या आजीला पाटकुळी घेऊन गादीजवळ प्रगट झाले. प्रभू कुठून आले हे कोणालाच समजले नाही. त्यांना पाहताच काही लोक प्रभू आले म्हणून गादीकडे धावले. पाहतात तर प्रभू आणि आजीबाई दोघंही सुखरूप आहेत. प्रभू मात्र हसत हसत उभे होते. इतक्या आगीतून प्रभू बाहेर कसे आले आणि ते कोणालाच का दिसले नाही हे सर्व अनाकलनीय होते. प्रभूंच्या लीलांचा अंत कोणालाच लागत नसे. पुढे काही दिवसांनी आजींनी प्रभूंच्या आज्ञेनुसार समाधी घेऊन प्रभू सन्निध कायमचे वास्तव्य केले. अशा रीतीने टिळदासाच्या आईची नौकाही प्रभूंनी किनाऱ्याला लावली. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.